डोंगराच्या आत लपलेली गुहा आणि आत शिवलिंग, हा किल्ला नेमका कशासाठी बांधला गेला? सातारा जिल्ह्यात सुमारे 3500 फूट उंचीवर उभा असलेला कल्याणगड, ज्याला नांदगिरी असेही म्हणतात, रणनीतीदृष्ट्या महत्त्वाचा डोंगरी दुर्ग आहे. किल्ल्याची सर्वात मोठी ओळख म्हणजे डोंगराच्या आत कोरलेली विशाल गुहा. या गुहेत पाण्याचे टाके आणि प्राचीन शिवलिंग आहे, जे किल्ल्याच्या धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्वाची साक्ष देते. भौतिकदृष्ट्या किल्ल्यावर तटबंदीचे अवशेष, दरवाजांची चिन्हे आणि विस्तीर्ण माथा दिसतो. उंच कडे आणि नैसर्गिक संरक्षण यामुळे शत्रूसाठी चढाई कठीण होती. इतिहासात हा किल्ला आदिलशाही आणि नंतर मराठ्यांच्या ताब्यात होता. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्यात याचा समावेश झाला. रणनीतीच्या दृष्टीने हा किल्ला सातारा परिसरावर लक्ष ठेवण्यासाठी महत्त्वाचा होता. आज कल्याणगड ट्रेकर्ससाठी आकर्षण आहे, पण त्याच्या गुहेतील शांतता भूतकाळातील इतिहासाची जाणीव करून देते. हा किल्ला सांगतो, दुर्ग फक्त युद्धासाठी नसतात, ते संस्कृती आणि श्रद्धेचेही केंद्र असतात.